नमस्कार। ही घटना यूपीच्या बरेलीमधून आहे। शरीर संबंध ठेवण्यास नकार मिळाल्यावर 9 महिलांची एकाच पॅटर्नमध्ये हत्या त्याने केली। हा सायको किलर नक्की कोण होता आणि त्याला पोलिसांनी कसं पकडलं आज आपण पाहणार आहोत। तर तुम्ही गुन्हेगार XYZ या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या। त्याचे नाव कुलदीप आहे। त्याने सुमारे 14 महिन्यात एकामागून एक 9 मध्यमवयीन महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे। सर्वांची निर्मनुष्य शेतात गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या चौकशीत सिरियल किलर कुलदीपने सांगितले की तो स्त्रियांचा तिरस्कार करायचा, तो त्यांचा द्वेष करायचा, त्यामुळे तो महिलांना निवडकपणे मारायचा। या मागचं कारण देखील कुलदीपने पोलिसांना सांगितलेलं आहे। 9 महिलांच्या हत्येचा आरोप असलेल्या सायको किलर कुलदीपची खरी आई आणि 2 बहिणींचाही मृत्यू झालेला आहे। वडिलांनी दुसरे लग्न केले होते। त्याची सावत्र आई त्याच्यावर अत्याचार करत होती। त्याच वेळी कुलदीपचे लग्न झाल्यावर काही वेळाने त्याची पत्नीही त्याला सोडून गेली। या सर्व घटनांमुळे त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला, म्हणूनच त्याने निवडक महिलांना मारायला सुरुवात केली। कुलदीपने बरेली पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितले की त्याचे वडील बाबूराम आणि आई जिवंत असताना दुसरे लग्न केले। कुलदीपच्या म्हणण्यानुसार माझ्या सावत्र आईच्या सांगण्यावरून वडील बाबूराम माझ्या खऱ्या आईला मारायचे, ते मला आणि माझ्या बहिणींनाही मारहाण करायचे। वडिलांच्या या अत्याचारामुळे आणि त्रासामुळे खरी आई आणि 2 बहिणींचा मृत्यू झाला। या घटनांमुळे कुलदीपच्या मनात दोष निर्माण झाला। तो वेड्यासारखा वागू लागला, मात्र तोपर्यंत सायको किलर झाला नव्हता। दरम्यान 2014 मध्ये कुलदीपचे लग्न झाले, मात्र या दरम्यान तो हिंसक झाला होता। त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली। कुलदीपच्या छळाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली। त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर कुलदीप जंगलात निर्जन स्थळी ठिकाणी राहू लागला। पायी भटकणे, मोबाईल न बाळगणे, विचित्र वागणे हा त्याचा स्वभाव बनला होता। त्याला अंमली पदार्थाचे व्यसन जडले होते। समाजापासून दूर राहताना त्याच्या मनात रियल किलिंगचा विचार आला। त्यानंतर त्याने 45 ते 55 वयोगटातील महिलांना टार्गेट करायचं ठरवलं। पूर्वी तो महिलांची रेकी करायचा, शेतात ओढून साडीने किंवा दुपट्ट्याने तिचा गळा आवळून हत्या करायचा। महिलांची हत्या केल्यानंतर सायको किलर कुलदीप त्यांचे मृतदेह ओढून नेत असे आणि त्यानंतर गळ्याला गाठ बांधायचा, कारण विचारलं असता की त्याने सांगितले की तो गेल्यावर ती महिला जिवंत राहणार नाही, त्याचे समाधान तो करायचा। त्यानंतर कुलदीपने सलग 6 खून केल्याची कबुली दिलेली आहे। शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी बरेलीचे SP अनुराग आरे यांनी सिरियल किलिंगचा पर्दाफाश केला आणि कुलदीपला मीडियासमोर हजर केलं। या दरम्यान त्यांनी सांगितले की कुलदीपला परिसरात झालेल्या काही खुनाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। महिलांबाबत आरोपीच्या मनात निराशा आहे। कोणी विरोध केला तर तो तिचा गळा आवळून खून करायचा। आरोपीने 6 घटनांची कबुली दिलेली आहे। सध्या तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीप महिलांना निर्जन स्थळी बंधक बनवून त्यांच्याकडे शरीर संबंधाची मागणी करायचा। पीडितांनी विरोध केला असता कुलदीप तिची साडी दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा। हत्येनंतर तो मृतकाची काही वस्तू स्मृतिचिन्ह म्हणून सोबत ठेवत असे, जसं की सिकल, लिपस्टिक, बिंदी किंवा आधार कार्ड। उल्लेखनीय आहे की गेल्या 14 महिन्यात बरेलीच्या शाही आणि शिशीगड पोलीस स्टेशन परिसरात सुमारे 25 किलोमीटरच्या परिसरात 9 महिलांची हत्या करण्यात आलेली आहे। सगळ्यांचा पॅटर्न सारखाच राहिला। पोलिसांनी या घटनेची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती। स्केच जारी केल्यानंतर 48 तासांच्या आत सायको किलरला अटक करण्यात आलेली आहे। तर अशी ही घटना घडली होती। एखाद्या सिनेमामध्ये जसं घडतं तसंच इथं खऱ्या आयुष्यामध्ये घडलं होतं। तर तुम्ही अजून गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।